विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे आग्रही आहे। आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांची फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात आता ठाकरे आग्रही असल्याचं दिसतंय। आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी चर्चा झाल्याचं कळतंय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली, लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। तर विरोधी पक्षनेते पदासंदर्भात ठाकरे आता आग्रही असल्याचं कळतंय। आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी चर्चा करण्यात आली। उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबतची चर्चा आहे। लोकशाही मराठीला सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। अमोल, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं अशा प्रकारच्या बातम्या समोर आलेल्या होत्या। पण विरोधी पक्षनेते पदासाठी सुद्धा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे, कारण की सध्या विरोधी पक्षांकडे संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेता अस्तित्वात नाहीये। पण आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद करावं या मागणीसाठी खरं तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे। प्रामुख्यानं ठाकरे गटाकडे सध्या आपण पाहिलं की आमदारांची संख्या ही 20 आहे। महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त आमदार हे सध्या ठाकरेंकडे आहेत आणि त्यामुळे ठाकरे गटाचाच विरोधी पक्षनेता व्हावा यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी मोर्चा बांधणी सुरू केलेली आहे आणि त्यातल्याच आपल्याच पुत्राला म्हणजेच आदित्य ठाकरेंनाच विरोधी पक्षनेतेपद मिळावं या मागणीसाठी खरं तर ही भेट होती। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर लगेचच त्यांनी राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे या भेटीचा जो अर्थ आहे तो आता समोर आलेला आहे आणि आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद करण्यासाठी खरं तर उद्धव ठाकरे यांनी ही भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे आणि खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नेमकं विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला आणि त्यातल्या त्यात ठाकरे गटाला देतात का? अमोल, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भात दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।